मेट्रोज मधल्या मुलांना देखील. बरोबर. सर मला एक वाटतं की संशोधनाची जननी ही जिज्ञासा असते नाही का, विद्यार्थ्यांमधली हो. जिज्ञासा किंवा इतर कुठल्याही व्यक्तीच्या मनामधली जिज्ञासा ही शोधाला जन्म देते मला वाटतं आणि त्याच्यातून आणखीन पुढे आणखीन नवोन्मेष घडतो. मला एक सांगा सर की राष्ट्रीय विकासासाठी या सगळ्या गोष्टी कशा प्रकारच्या महत्त्वाच्या आहेत? कारण आता ही हॅकॅथॉन संकल्पना आता हल्लीची आहे, साधारणपणे सुरू झालेली आहे. पूर्वीच्या काळी ज्या विद्यार्थी किंवा अगदी गाव कुसाबाहेरचा किंवा अगदी चांगल्या कुटुंबातला मुलगासुद्धा जर अशा प्रकारे जिज्ञासा व्यक्त करत असेल आणि नवोन्मेष घडवू पाहत असेल तर त्या उचापती तो करतोय अशी त्याची गणना व्हायची. पण आज तसं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या राष्ट्रीय विकासासाठी कशा प्रकारे महत्त्वाच्या ठरतात असं आपल्याला वाटतं आणि त्याला तसा मार्ग राष्ट्रीय दिला विकास जातोय. राष्ट्रीय विकासासाठी हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. बरोबर. याचं कारण असं, मी जेव्हा 2016 साली हा हॅकॅथॉनचा प्रोजेक्ट जेव्हा प्रपोज केला मिनिस्ट्रीला, त्यावेळेस अशी परिस्थिती होती की लोकांनी हॅकॅथॉन हा शब्दही फारसा ऐकलेला नव्हता. बरोबर. आणि आता जर बघितलं तर आज आज छोट्या छोट्या म्युन्सिपालिटीज देखील तुम्हाला हॅकॅथॉन्स घेताना दिसतील. अगदी. तर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉननी काय केलं, तर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉननी एक हॅकॅथॉनचं भारतात एक कल्चर निर्माण केलं. हम्म, हम्म. ओके? म्हणजे टियर 2 टियर 3 सिटी सगळ्या ठिकाणी आज म्हणजे छोटे छोटे कोल्हापूर सारखे शहरं आता हॅकॅथॉन्स करतात. ओके. तर ते म्हणजे मी जेव्हा संकल्पना घेऊन मला देशभर 80 ठिकाणी जाऊन मी वेगवेगळ्या 80 शहरांमध्ये जाऊन हॅकॅथॉन म्हणजे काय ही संकल्पना लोकांना समजून सांगितलं. मी लाखभर मुलांना ऍड्रेस केलं त्यावेळेस. ओके. एक 2016-2017 सालची गोष्ट. आता त्यावेळेस जे ती एक जर्नी चालू केली, त्याच्यातून आता भरपूर असे चांगले चांगले प्रोजेक्ट्स निघत आहेत अगदी. जे देशाच्या प्रगती करता खूप कामाला येतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आता खूप सारी हॅकॅथॉन मधली मुलं ही इस्रो करता डायरेक्ट काम करतात. आपली स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन हम्म, स्पेस हम्म, रिसर्च, हम्म. त्यांचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत, मग काय त्यांचे सॅटेलाइट इमेजिंग रिलेटेड प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतील किंवा त्यांचे सायबर सिक्युरिटी रिलेटेड प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतील, त्यांच्याकरता आपली खूप मुलं तिथे इंटर्नशिप्स करतात. म्हणजे काय झालंय की भरपूर म्हणजे आम्ही जेव्हा आदरणीय मोदीजींना भेटलो या सगळ्या विषयात, तर मोदीजी आम्हाला तेच म्हणाले की भरपूर वेळा आपले गव्हर्नमेंट मधली जे आपल्या संस्था आहेत, ह्या खूप सारं टॅलेंट अट्रॅक्ट नाही करू शकत आहेत. बरोबर. भरपूर वेळा हाय एंड टेक्नॉलॉजी टॅलेंट जे आहे हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, प्रायव्हेट कंपन्या ज्या बिग मल्टीनॅशनल्स आहेत, हे ते अट्रॅक्ट करतात. कारण की दे कॅन पे मोर. बरोबर आहे. ज्या पद्धतीचं ते पे करू शकतात, हम्म, ते हम्म. भरपूर वेळा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही पे करू शकत. पण स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमुळे आपल्याला गव्हर्नमेंटकडे खूप सारं टॅलेंट ओढता येते. आता NTRO सारखी जी संस्था आहे, ओके, जी एकदम क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर कामं करते, आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या इंटेलिजन्स करता कामं करते, सायबर सिक्युरिटी करता कामं करते, त्यांच्याकरता ते आपल्याकडून एक 200 पेक्षा जास्त मुलं त्यांच्याकडे गेलेली आहेत. की आता मी तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षीचा एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट DRDO कडून होता की आता भरपूर वेळा आपले जवान असतात बॉर्डर्सवर. हम्म, हम्म. ओके. आणि स्नायपरनी त्यांना शूट केलं जातं आणि भरपूर वेळा त्याच्यातून त्यांची जीवितहानी होतीच ना. तर मुलांनी काय केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoTचा वापर करून एक इंटेलिजंट सिस्टम डिझाईन केली की जे गन शॉट कुठल्या डिरेक्शननी आला एक्झॅक्टली हम्म, हम्म. ते एकदम प्रिसाइजली तुम्हाला आयडेंटिफाय करून देतात की त्या बाजूनी तिथून गोळी मारलेली आहे आणि किती डिस्टन्स वरून मारलेली आहे. ओके. म्हणजे तो जो स्नायपर आहे ज्यांनी गोळी मारली त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं. आज DRDOनी त्याला आता 10 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत ते प्रोजेक्ट पुढे डेव्हलप करण्याकरता. अगदी, अगदी. असे खूप सारे प्रोजेक्ट्स त्याला सांगतायत. बरोबर. सर अभय सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की हॅकॅथॉन भरवण्यासाठी किंवा एखादी हॅकॅथॉन आयोजित करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम